नमस्कार, मैं सुहानी और आप देख रहे हैं केसरी उजाला। 1 जुलाई 2023 को समृद्धि महामार्ग पर 20 परिवारों के 25 लोगों की मृत्यु हुई थी। महाराष्ट्र सरकार ने अभी तक हर्जाना नहीं दिया और लोगों ने भी अपनी नाराजगी जताई। माझं नाव चंद्रशेखर मडावी आहे, वर्धेवरून आलेलो आहो। 1 जुलै 2023 रोजी समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत जो अपघात झाला होता, त्या अपघातामध्ये 25 लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता। हा अपघात संपूर्ण महाराष्ट्राने बघितला। सर्व महाराष्ट्र त्यावेळेस दुःखाच्या डोंगरात कोसळलेला होता। त्याच वेळेस या देशाचे या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, तत्कालीन ते वित्तमंत्री होते आणि वर्धा जिल्हा पालकमंत्री पदावर असलेले नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती की प्रत्येक पीडित परिवारांना 25 लाख रुपयाचा मुआवजा देऊ, या घटनेची सखोल चौकशी करू आणि याच्या पाठीमागचं कारण शोधू। परंतु 202 दिवसाचा कालावधी झाल्यानंतरही अद्यापही यामध्ये कोणत्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही आहे। त्याच्यामुळं मागच्या 44 दिवसापासून वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे या 20ही परिवारातले लोक साखळी उपोषणाच्या स्वरूपामध्ये आपली मागणी शासनाकडे रेटत आहे की शासनाने त्यावेळेस ज्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणेची अंमलबजावणी करावी। या संदर्भात वर्धा विधानसभेचे आमदार डॉक्टर पंकज भोयर यांनी लक्षवेधी लावली होती मागच्या पावसाळी अधिवेशनमध्ये, आणि या हिवाळी अधिवेशनमध्ये विरोधी पक्षनेता विजयजी वडेट्टीवार साहेब यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये प्रश्नसुद्धा विचारला होता। वर्धेचे लोकसभेचे खासदार माननीय रामदासजी तडस यांनी 377 अंतर्गत लोकसभेमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता। या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आम्ही 9 जुलै रोजी या राज्याचे महामहिम राज्यपाल रमेशजी बैस साहेब यांना सुद्धा भेटलो होतो। एकंदरीत सांगण्यात तात्पर्य हे की आम्ही सगळ्या लोकांना भेटलो, सगळ्यांपर्यंत हा विषय गेला, सगळ्यांनी समजून घेतला। त्यांनी मान्य केलं की तुमच्यासोबत चुकीचं होऊन राहिलेलं आहे, तुमच्या मागण्या या वाजवी आहे, परंतु अद्यापही शासनाकडून कोणत्याही पद्धतीचं लिखित आतापर्यंत पत्र आलं नाही किंवा यांच्या मागण्या मान्य स्वरूपात कोणी चर्चा करण्यासाठी आलं नाही। चर्चा करण्यासाठी अद्यापही कोणी आलं नसल्यामुळं सर्व देश, सर्व राजकीय नेते हे रामनाममध्ये अयोध्येच्या पार्श्वभूमीवर जाऊन कुठेतरी रामनाम जपमध्येच गुंग असल्यामुळं आम्हालाही कुठेतरी वाटलं या परिवारांना की आपणही रामनामचा जर जप केला तर यदाकदाचित हे शासन प्रशासन आमच्याकडे लक्ष देईल। म्हणून आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवासी जे जनसंपर्क कार्यालय त्या कार्यालयावर जाऊन आमचे रामनाम जपच्या माध्यमातून ज्या घोषणा त्यांनी केल्या होत्या त्यांची त्यांना आठवण करून देणार होतो। परंतु शोकांतिका ही आहे की रामनाम जप करत असल्यामुळं आम्हाला सदर पोलीस स्टेशनमधून लिखित स्वरूपात नोटीस आलेला आहे की जर तुम्ही याच्या रामनाम जप केला तर तुमच्यावर दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा आम्ही दाखल करू शकतो। तर परिवार थोडेसे घाबरले, त्याच्यामुळे त्यांनी असं ठरवलं की यांनी ठरवलं की भाई आपण संविधान चौकामध्येच आपण रामनाम जप करू। परंतु 4 वाजेपर्यंत जर शासन प्रशासनातल्या कोणत्या माणसानं आपल्यासोबत जर संवाद साधला तर ठीक, नाहीतर मग 4:30च्या नंतर 4:30 ते 5च्या दरम्यान आम्ही सगळे लोक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ जाऊ आणि त्या ठिकाणी रामनाम जपचा जप करू। या जप करत असताना शासनाने ज्या पद्धतीनं आम्हाला पत्र दिलेलं आहे की गुन्हे दाखल करू म्हणून, तर आता गुन्हे जरी दाखल केले तर करणार काय? कारण की एक संयम संपला। 202 दिवस झाले, 44 दिवस साखळी उपोषण झालं, तरीही जर कोणी दखल घेत नसन, लोकसभा गाजली, विधानसभा गाजली, लक्षवेधी गाजली, राज्यपाल महोदयांकडे विषय गेला, तरीही जर शासन लक्ष देत नसन तर आता गुन्हे दाखल झाले तरी काही हरकत नाही। आम्ही 5 वाजता सर्व परिवार इथून आम्ही प्रस्थान करू उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे जाण्यासाठी। गुन्हे जरी दाखल केले तरी आज आम्ही तयार आहे गुन्हे आमच्यावर दाखल करून घेण्यासाठी।